नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, तर गुरुवारची सगळी पूजेची तयारी सुरू आहे. नेहमीप्रमाणे पोपटांचा असा किलबिलाट सुरू होता आज. तर सर्वात आधी मी उंबरठ्याची पूजा केली. घरामध्ये गोमूत्र शिंपडलं आणि उंबरठ्याची सर्वात आधी पूजा केली. बाहेरची कामं वगैरे आवरून घेतली ना, तर आपलं सगळं पटकन आवरतं. तर तेव्हा सकाळी मला गाई दिसली दारासमोर. तर तेवढ्या सकाळी काही स्वयंपाक झाला नव्हता. तर गाईसाठी गूळ आणि हरभऱ्याची डाळ गाईला मी आणली होती खायला. तर ती सगळी गाईने खाऊन घेतली. रोज गाई आमच्या दाराशी येत असते, पण मी वरती राहायला आहे, म्हणजे वरच्या मजल्यावर राहायला आहे. त्यामुळं मला गाई आली जास्त कळत नाही. पण आज सकाळी मला ती गाई दिसली, तर म्हटलं चांगलं आहे, आज गुरुवारच्या दिवशी सकाळी गाईचं दर्शन झालं. आज पूजेची तयारीमुळे स्वयंपाक काही लवकर झाला नाही, त्यामुळं गाईला गूळ आणि हरभऱ्याची डाळ मी खाऊ घातली. तर ती पूर्णपणे तिने खाऊन घेतली. मग त्यानंतर म्हटले की गाईला हळदी कुंकू लावूया. आज गुरुवारच्या दिवशी गाई आलेली आहे, तर तिला मी हळदी कुंकूसुद्धा लावलं. गाईला आपण गोमाता पण म्हणतो आणि गुरुवारी महालक्ष्मीची पूजा आपण गुरुवारी घालत असतो. तर गाईच्या रूपात महालक्ष्मीच घरी आली, तिनेच दर्शन दिलं असं वाटलं मला सकाळी. तर गुरुवारी स्वामींची पण पूजा, म्हणजे मंदिर वगैरे सगळं स्वच्छ करून स्वामींची पूजा मी करते. सगळ्या मूर्तींना अंघोळ वगैरे घालून, स्वामींना अभिषेक घालून गुरुवारची माझी पूजा असते. तर आज गुरुवार आहे म्हणून मंदिरातलंही सगळं मी आवरून घेतलं. मूर्तींची पूजा वगैरे करून, मूर्तींना स्वच्छ आंघोळ घालून सगळं मंदिर आवरून घेतलं. गुरुवारच्या दिवशी ना पूजेसाठी खूप उत्साह वाटतो. बाकी इतर दिवसांपेक्षा गुरुवारी खूप उत्साह वाटतो पूजेला. त्या दिवशी स्वामींचा अभिषेक वगैरे घालणं हे खूप छान वाटतं. इतर दिवसांपेक्षाही जास्त मला गुरुवारी स्वामींची पूजा, सेवा जी आपण करतो ना, ती मला खूप आवडते. तर ह्या दिवशी न चुकता स्वामींची पूजा ह्या दिवशी, इतर कुठल्या दिवसाला जर झाली नाही, तर गुरुवारी तर स्वामींची आंघोळ, पूजा, पूर्ण मंदिरची साफसफाई ही होतेच गुरुवारच्या दिवशी. केवढाही उशीर होते, घरामध्ये जर अर्जंट काहीतरी काम असेल किंवा स्वयंपाक वगैरे असेल, तर ते मी सकाळी सगळं आवरून घेते आणि मग पूजेला बसते. उशीर का होऊ दे ना, पण गुरुवारच्या दिवशी ही पूजा घरामध्ये होतेच होते. आणि आमच्या इथे ना शुगर फॅक्टरी आहे जवळ, त्यामुळे ते कारखान्याचा जो धूर निघतो आणि त्याचा जो वास येतं, त्यामुळे ही पितळेची, तांब्याची भांडी खूप काळी पडतात. त्यामुळे 1-2 दिवस जर देव वगैरे पितांबरीने घासून काढले नाही ना, तर ते पूर्ण काळवंडलेले दिसतात. जणू काही 8-15 दिवस झाले देवाची पूजाच केली नाही, पाणीच घातलं नाही त्यावर, असे दिसतात. तर त्यामुळे सारखं ते स्वच्छ करावं लागतं. तर घरामधला जो मंदिरातला कलश आहे, त्या कलशाची मांडणी आता मी करत आहे. घरामध्ये, आपल्या मंदिरामध्ये कलश हे तुम्ही स्थापन करा. जर तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये कलश नसेल, तर कलशामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते. आणि कलश कधी पण ठेवताना उत्तर दिशेला ठेवा, कारण की ते पाण्याने भरलेलं असतं. पाण्याची दिशा ही उत्तर दिशा असते, त्यामुळे उत्तर दिशेला आपण कलश ठेवायला पाहिजे. कलश घरामध्ये ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं, त्यामुळे देवघरात कलश हे नक्की ठेवायला पाहिजे. तर आज मी गुरुवारी स्वामींचा मनसोक्त असा अभिषेक घातलेला आहे. इतर वेळेला कधी काय होतं ना, असं मनसोक्त यथेच आपल्याला अभिषेक घालायला मिळत नाही. काही ना काहीतरी गडबड असते, काही ना काहीतरी काम निघत असतं, त्यामुळे खूप गडबड होते. पण आज मला मनसोक्त असा स्वामींचा अभिषेक घालायला मिळाला. तर पंचामृताने स्वामींचा अभिषेक मी आज घातलेला आहे. त्यामध्ये दूध, साखर, दही, केळी, तूप या 5 पदार्थांचा मी वापर करून स्वामींचा अभिषेक घातलेला आहे. अभिषेक घालत असताना मी पुरुष सूक्त लावलेलं होतं. पुरुष सूक्त लावून किंवा पुरुष सूक्त म्हणत आपण अभिषेक घालायचा असतो. आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत जर तुम्ही अभिषेक स्वामींचा केला तरी पण चालतं. तर आज खूप यथेच्छपणे आणि मनसोक्तपणे स्वामींचा मी अभिषेक घातलेला आहे. तर खूप छान वाटत होतं. जणू काही स्वामी समोरच बसलेले आहेत आणि स्वामींच्या अंगावर आपण कळशीनेच दूध ओततोय, कळशीनेच दही ओततोय, अशी फिलिंग मला येत होती. आणि माझ्याच पाठीमागे मुलगीने गुरुवारची पूजा ती मांडत होती.
इथे जो सोफा होता तो मी काढून किचनमध्ये ठेवला, कारण की पूजेसाठी जागा नव्हती. त्यामुळे ती इथे समोर गुरुवारची पूजा मांडत होती. तिची इच्छा होती की गुरुवारची पूजा तिने करावी, म्हणून ती पूजा करत होती. मुलींनाही आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांना पुढे ह्या सगळ्या पूजा, जे काही धार्मिक कार्य आहेत ते त्यांना करता यावे. त्यांना त्यातलं ज्ञान हे अगोदरपासूनच आपण दिलं पाहिजे असं मला वाटतं. तर त्यामुळे कुठली ना कुठली तर पूजेसाठी काही ना काहीतरी कारणानिमित्त मी त्यांना बसवतच असते. ही पूजा करा, ती पूजा करा. मुलग्याला पण मी कधी कधी जवळ घेऊन बसते अभिषेक वगैरे करताना, स्वामींची पूजा करताना. जसं जसं मी त्याला घेऊन बसत गेले ना पूजेसाठी, तर आत्ता त्याला स्वतःहूनच आवड येते. तो म्हणतो की मम्मी मी आज पूजा करू काय, आज स्वामींना आंघोळ घालू काय, तो स्वतःहूनच आता मला म्हणते. तर आपण जर त्यांना सवय लागली तर ते मग पुढे जाऊन करतात. तर हे मी आता संध्याकाळची तयारी करत आहे. संध्याकाळी देवीला पुरी आणि खिराचा नैवेद्य मला ठेवायचा आहे, पुरी आणि खीर ह्याचा. तर त्यासाठी मी खीर करत आहे आणि खीरची रेसिपी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. देवीला पुरी, खीर, लाडू यांचा नैवेद्य या दिवशी दिला जातो आणि जो काही नैवेद्य आहे, जो देवीला आपण ठेवणार आहे, तोच नैवेद्य आपण गाईलाही खाऊ घालायचा असतो आणि नंतर आपण उपवास सोडायचं असतं. तर आज पहिला गुरुवार आहे, तर मी म्हटलं आज खीर आणि पुरी याचा नैवेद्य देवीला ठेवूया. पुढच्या गुरुवारी मग पुढे ठरवेन की पोळी करायची की परत पुरी आणि खीरचा नैवेद्य ठेवायचा. तर खीर मी ते अगोदर दूध तापूनच ठेवलं होतं आणि थोडा खवा पण त्यामध्ये मी घातलेला आहे. शेवयांची खीर मी केलेली आहे. दूध मसाला जो मिळतो ना एव्हरेस्टचा, तोही मी त्यामध्ये घातलेला आहे. एव्हरेस्टचा हा दूध मसाला तुम्ही बघताय, तोही मी खीरमध्ये टाकलेला आहे. वरून थोडी वेलदोड्याचा कूटही मी त्यामध्ये घातलेला आहे, वेलदोड्याची पावडर करून. हा खव्यामुळे खीरेला दाटसरपणा येतो आणि चवीला खूप छान लागते खीर. तर त्यामुळे मी त्यामध्ये खवा घातलेला आहे. आणि एव्हरेस्ट मसाल्यामध्ये ना केसरची कांडी वगैरे सगळे असतात, सगळे मसाले त्यामध्ये असतात. तर त्यामुळे वेगळं काही घालायची गरज लागत नाही. आणि इथे मी अख्खा मसूर शिजत ठेवलेला होता. तर अख्खा मसूर, जिरे भात म्हणजे जिरे राईस, अख्खा मसूर आणि पुरी आणि खीर हा देवीला नैवेद्य आज ठेवायचा आहे. स्वामींना पण हाच नैवेद्य ठेवायचा आहे. तर खिरीमध्ये ना काजू आणि मनुके थोडे घीमध्ये फ्राय केलेले आहेत तुपामध्ये. काजू आणि मनुके जर आपण तुपामध्ये असे थोडे फ्राय करून घातले ना, तर चवीला ते खूप छान लागतात. तर त्यामुळे मी प्रत्येक वेळी अशाच प्रकारे काजू आणि मनुके टाकत असते. अशा प्रकारे थोडी तुपावर भाजून मग घाला. बघा तुम्ही त्या काजूंची आणि मनुक्यांची म्हणजे टेस्ट किती छान लागते. मी जेव्हा इथे खीर करत होते तेव्हा पोरी खाली बसून पुरी लाटून देत होत्या मला. तर खीर करेपर्यंत म्हटलं तुम्ही तोपर्यंत पुरी लाटा. आणि त्या पुरी लाटत होत्या तोपर्यंत एक साईडला मी खीर करून ठेवली आणि एक साईडला कुर्मा करत होते. कुर्म्यासाठी फक्त बटाटू आणि पनीरच होतं, भाजी कुठली नव्हती. म्हणजे वाटाणे वगैरे, फ्लॉवर हे माझ्याकडे तेव्हा अवेलेबल नव्हते. तर फक्त बटाटू आणि पनीर घालूनच मी कुर्म्याची भाजी केलेली आहे. तयार कुर्म्याचं पाकिट आणलं होतं, कुर्मा मसाला. तर हे 2च पदार्थ वापरून मी कुर्मा केलेला आहे आणि चवीला खूप छान कुर्मा झाला होता ह्या 2च पदार्थामुळे. तर सगळा स्वयंपाक आवरून झाल्यानंतर मी संध्याकाळी म्हटलं लक्ष्मी मातेच्या आगमनाची तयारी करायला पाहिजे. तर तिच्यासाठी मी बाहेर हा दिवा लावला होता. पाणीचा एक तांब्या मी खाली ठेवलेला होता आणि त्यावरती थोडे तांदूळ ठेवून प्लेटमध्ये हा दिव्याच्या खाली तांदूळ, हळदी, कुंकू हे टाकून मी थोडंसं डेकोरेट करून तो दिवा देवाईच्या स्वागतासाठी लावलेला होता. आणि इथे तुळशीला पण मी एक दिवा लावला. नंतर मी सगळं झाल्यावर स्वयंपाक वगैरे, बाहेरची पूजा, तुळशीचा दिवा वगैरे सगळं झाल्यानंतर मग मी पुस्तक वाचनासाठी बसले. मी जेव्हा स्वयंपाक आवरत होते ना, म्हणजे बाहेरची पूजा वगैरे करत होते, स्वयंपाक माझा आवरत आला होता आणि बाहेरची पूजा मी करत होते, तेव्हा आजी माझ्याकडे आली होती. आणि आजी अशीच निघून जात होती. म्हणजे ती संध्याकाळी माझ्याकडे कधी येत नाही, दिवसाच येते. आणि संध्याकाळी ती आली म्हटल्यावर पूजेच्या टाईमला मला ते खूप छान वाटलं. तिच्या रूपात देवी महालक्ष्मीच आपल्या घरी आली असं मला वाटलं. माझी पूजेची गडबड बघून ती जातो म्हणून सांगत होती, पण ती काही न खाता पिता गेल्यावर मला कसं तर वाटत होतं. म्हणजे संध्याकाळी कोणतर घरी आपल्या आलेलं आहे आणि ते न काही खाता आपल्या घरातून गेलेलं ते मला बरोबर वाटत नव्हतं. त्यामुळे मी सर्वात आधी घरामध्ये देवीला नैवेद्य ठेवला आणि परत आजीला ताट वाढून तिला जेवायला बसवलं.
तेवढ्यात खाली गाई आली होती, तर तिलाही मी नैवेद्य दिलं आणि नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. आजचा दिवस खूप छान गेला. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.